कीर्तनाकरता अभंग उपस्थित केलेला आहे. मला असं वाटते आजचा अभंग सर्वांच्या परिचयाचा असा. परिचित आहे ना? निदान परिचित नसला म्हणजे पाठांतर जरी नसला तर निदान काशीनाथ महाराज कानपाठ तरी असेल. पाठांतर किंवा कानपाठ म्हणजे आमचा हातचा अभंग पाठांतरही नसला किंवा कानपाठही नसला तो आपल्या वारकरी म्हणण्याच्या योग्यतेचाच नसेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. साधा सरळ सोपा गोड अभंग असलेल्या कीर्तन सेवा चालू करण्याच्या अगोदर आजची सेवा निमित्त निमित्ताने पश्यामी विपरीताने केशव. निमित्ताशिवाय कार्यक्रम शोभा देत नाही महाराज. ज्यांनी या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्यांच्याकरता एकदा जोऱ्यात टाळी झाली पाहिजे. सुंदर असं गोड आयोजन नियोजन महाराज. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेलं आपलं हे जळगाव शहर आणि या शहरामध्ये छोटंच असणारं हे जीवननगर आणि या जीवननगरामध्ये रहिवास करत असणारे हरिभक्त परायण सर्व चौधरी परिवार. या परिवाराने मुलाचा वाढदिवस आणि वडिलांचं पुण्यस्मरण या दुहेरी अंगाने आजच्या या कार्यक्रमाचा आयोजन. ज्या मुलाचा वाढदिवस आहे ते जोक्षित दीपक चौधरी आणि ज्या काकांचं पुण्यस्मरण आहे त्यांचं नाव आहे सुभाष प्रल्हाद चौधरी. ज्या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे संपूर्ण परिवार अर्थात श्रीमती सुलभा सुभाष चौधरी, दीपक सुभाष चौधरी आणि कोमल दीपक चौधरी, संपूर्ण चौधरी परिवार. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाकरता उपस्थित मंडळी, गावकरी, ताडकरी, माळकरी, खाणारे पिणारे, आजी माजी काची कोणी राहिले का? नाही. मागे बसून कीर्तन ऐकणारे, पाठीमागून उठून जाणारे सर्वांच्या चरणी विनम्र भंग दंडवत. मस्तकये पायावरी या वारकरी संताच्या श्री संताची एक माता माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराजांच्या गाडीवर सर्वांना दंडवत आणि कीर्तन सेवेला आरंभ करतो. तथा या कार्यक्रमाला काही बाहेरगावची मंडळी सक्तीनं हजर आहे. त्या मंडळी करता एकदा सर्वांनी जोऱ्यात टाळी वाजवायची. अगदी तोला मुलाची मंडळी या ठिकाणी सक्तीनं हजर आहे. आपल्या जीवननगरचे हरिभक्त पारायण आमचे मेजेकरी बाबा, भगवान नगरचे आमचे दत्तात्रय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा
सुंदर असं गायन जे करत आहे ते आमचे मिथुन महाराज पिंपरीकर आणि भगवान महाराज हसन खेळकर. तोला मोलाची मंडळी या ठिकाणी उभी आहे, म्हणून या मंडळी करता एकदा जोऱ्यात ताडी झाली पाहिजे. मला जे वाजवण्याचं काम करता आहे म्हणजे माझं कीर्तन जे वाजवण्याचं काम करता आहे ते आमचे हरिभक्तापरायण प्रवन महाराज पाचोरेकर, प्रणव महाराज पाचोरेकर आणि तथा या ठिकाणी सक्तीनं हजर आहे आमचे हरिभक्तापरायण प्रवीण मोहन महाराज दारोड. विठ्ठल विठ्ठल ज्यांची ही साऊंड सिस्टीम आहे ते आमचे सतीश भाऊ शिरोदेकर या ठिकाणी सक्तीनं हजर आहे आणि सुंदर असा साऊंड देखील लावलेला आहे. म्हणजे आहा उहा पुहा करण्याची गरज जो आजचा जो कार्यक्रम आहे तो लाईव्ह आहे आणि जो हा कार्यक्रम लाईव्ह करत आहे ते आमचे हरिभक्तापरायण अनिल महाराज येवले पामनोतकर आणि त्यांच्या चॅनलचं नाव श्री विठ्ठल कीर्तन सोहळा. श्री विठ्ठल कीर्तन सोहळा. विठ्ठल गोड नियोजन आहे महाराज. आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांची दृष्ट लागावी इतकं सौंदर्य या ठिकाणी पहिल्या दिवशी तुम्ही तयार केलेलं आहे. ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून या भगवंताची कथा तुम्ही रसपान करत आहात ते आमचे हरिभक्तापरायण काशीनाथ महाराज डांबुर्णेकर. ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून कथा रसपान करत आहात. महाराज कथाकार पुष्कळ आहेत आजच्या जमान्यामध्ये. अनेक कथाकार पाहायला मिळतील, पण ज्ञानवान विद्वान आचरणशील आणि वारीची साधना करणारे किंचितच कथाकार तुम्हाला पाहिजे. कथाकार असावा, पण कसा असावा तुम्हाला सांगून जातो. मला कथाकार असावा पण निक्क असावा. निक्क असावा. निक्क म्हणजे कसा? आचरण बद्ध असावा. वाटायला निक्क, भजनात पक्क, त्यावेळेला तो भगवंताचा सक्का असतो महाराज. पण काही काही कथाकार असे पाहायला मिळतात भाऊ आजच्या जमान्यामध्ये वागायला लुच्चे, भजनात कच्ची, आणि शेवटी पांडुरंगाचे खातात बुक्के. बुक्का खाण्याचं काम वारकरी संप्रदायामध्ये करू नये, बुक्का लावण्याचं काम करावं. विठ्ठल ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून भगवंताची कथा रसपान करत आहात ते आमचं साधं घोडं व्यक्तिमत्व काशीनाथ महाराज या ठिकाणी सक्तीने उभे आहात. कथा या ठिकाणी ऐकतोय यात नवल नाही मला. काय बोलतोय लक्ष देऊन ऐका. अनेक कथा तुम्ही ना रसपान केल्या याची बरोबर आहे. या चौधरी परिवाराला माझा एक प्रश्न आहे. या धर्ममंडपामध्ये जेवढे भाविक भक्त बसलेले आहेत त्यांना माझा एक प्रश्न आहे. तुम्ही भागवताचं नियोजन का करता? तुम्ही म्हणसान कसा येळा बुवा दिसतो का रे आता? कारण आजपर्यंत कीर्तनकाराने हा प्रश्न कोणालाच विचारला. भागवत सप्ताह का करता? टाइमपास म्हणून.
की आमच्या सारख्या महाराज लोकांचं संसाराचं पालन पोषण व्हावं, आम्हाला सुंदर असे पाकिट मिळावे म्हणून भागवताचं आयोजन नियोजन करतात. की रामानंदचे लोक करतात, जुन्या जळगावचे लोक करतात, पिंपराळेचे लोक करतात, म्हणून जीवननगरचे लोक सप्ताह करतात. अशातला भाग आहे का? मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, म्हणून आईबाईनं दिली भर, पुढचं तुम्ही म्हणा. आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी भर दिली म्हणून आपण सप्ताहाचं आयोजन नियोजन करतो का? बरं, या भागवत ग्रंथाच्या अगोदर अनेक ग्रंथांची निर्मिती व्यास मुनींनी केली होती. बघ, हा भारतासारखा ग्रंथ निर्माण केलेला होता, अनेक ग्रंथाची रचना केली होती, तरी ही भागवताची निर्मिती व्यास मुनींनी केली. काय केली महाराज? तरावया जना केले भागवत, तरावया जना केले भागवत. ऐका, पुढे येणार हे कलियुग आणि या कलियुगाचं दृश्य व्यास मुनींना कळालेलं होतं आणि त्यांना माहिती होतं या कलियुगामध्ये माणुसकी जागी राहणार नाही. महाराज, दिसायला माणसं आहे आपण, पण वागतो कंसाय सारखी. मानसा तू माणूस बन, तुला मानवाया ठाई, जन्म पुन्हा पुन्हा नाही. हा मनुष्य देह प्राप्त झाला म्हणून याचं कल्याण व्हावं म्हणून भागवताची निर्मिती व्यास मुनींनी केली. भगवंत सोपा नाही. आमच्या भगवंताच्या द्वारात घटातला घट असो का नटातला नट असो, त्याला तारण्याची ताकद आमच्या संत महात्म्यांमध्ये आणि परमात्म्यामध्ये. जगाचं कल्याण, कारण त्यांना माहिती होतं बुडत हे जन न देखवी बुडा, बुडत हे जन बुडायला लागलाय महाराज. वाम मार्गाला चाललाय. कोणी व्यसनाच्या अधीन, कोणी फॅशनच्या अधीन, कोणी कशाच्या अधीन, सत्ता पत्ता जुगार यासारख्यांच्या व्यसनांच्या अधीन समाज जाऊ नये म्हणून व्यास मुनींनी या भागवताची निर्मिती. पण ऐका, या भागवतानं जिवंत माणसांचा उद्धार होतो दादा हो, यात नवल नाही. जिवंत माणसांचा उद्धार होतो मावशी, यात नवल नाही. पण मेलेल्यांचाही उद्धार होतो या भागवत. कथा भागीरथी स्नान जी करीती आणि त्यांची उतरती प्रेमजोत. या भागवताची फलश्रुती अजून तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती भावतया. आणि इतर ठिकाणी कमवलेलं धन वायाला जाण्याची शक्यता आहे, पण या ठिकाणी कमवलेलं धन आपल्या सोबतच येणार आहे. विठ्ठल दोन प्रकारचे सुख शास्त्राने सांगितले राजा हो. एक आहे इहलौकिक सुख आणि एक आहे पारलौकिक सुख. आलं लक्षात? एक आहे इहलौकिक सुख आणि एक आहे पारलौकिक सुख.
इहलौकिक सुख मिळेल अथवा ना मिळेल याच्याशी मला अनुवाद मांडायचा नाही. पण मावशी ऐका, पारलौकिक सुख तुम्हाला हवं असेल, पाहिजे असेल, आणि त्याच्याकरता भाऊ भागवत कथा करणं अत्यंत गरजेचं आहे. काही काही लोक असेही आहे महाराज समाजामध्ये, कशाला भागवत विधी करायचं, कशाला पितरांना जेव घालायचं. महाराज नाही, आपलं कर्म करणं काम आहे, त्याची फलश्रुती त्या भगवंताच्या स्वाधीन. अनेक भागवत, अनेक शुक्र, अनेक कथा तुम्ही रसपान केल्या असतील, बरोबर आहे महाराज. इतक्या कथा, इतके भागवत, इतके सप्ते, अख्खे कीर्तनकार तुम्ही खाऊन टाकले. मला वाटते आजकाल परमार्थ जास्त प्रमाणात होतोय. पूर्वीच्या काळी किंचित लोक परमार्थ करत होते, पण आता परमार्थ इतका वाढलाय भाऊ. जन्माले आला तरी कीर्तन, मेला तरी कीर्तन, वाढदिवस तरी एकसाठी तरी महाराज कीर्तन कीर्तन. कोंबडी फार्म टाकल्या तरी, दारूचा धंदा चालू केला तरी, परमार्थच इतका. पूर्वी असं नव्हतं भाऊ. मोगलांचं राज्य असायचं, इंग्रजांचं राज्य असावं, आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये आमचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय यासारखे संत मंडळी, छत्रपती शिवाजीराजे, महाराणा प्रताप यासारखे वीर योद्धा जर कधी न होते तर मला तरी असं वाटते आपली गत गटारीतल्या किड्यापेक्षाही बेहतर असते. विठ्ठल अनेक भागवत कीर्तन प्रवचन रामायण ऐकले महाराज, पण याची फलश्रुती आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. मिळाली की नाही मावशी? भागवत कथा कीर्तन प्रवचन ऐकण्याची फलश्रुती मिळाली का? नाही. उत्तर का बरं मिळाली नाही? महाराज भगवंताची कथा आपण ऐकतो, या मंडपात सक्तीनं येतो. काशीनाथ महाराज ओरडून ओरडून कथा समजून सांगतात, आणि आपण एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने विनोदाची कथा गोड वाटे. वा 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 वा. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. हो देवाचे चरित्र नामणे सर्वा. देवाचे चरित्र नामणे सर्वा. हो देवाचे चरित्र नामणे सर्वा. देवाचे चरित्र नामणे सर्वा. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. दिला महाराज संत महात्म्यांचा. देवाची चरित्र नावडी सर्वता. विनोदाची कथा गोड वाटे. या मंडपात आल्याबरोबर थंड्यागार हवेनं मस्त डोळा लागतो. महाराज भगवंताची कथा ऐकू नये का महाराज? मावशी ऐकू नये मग काय करावं? महाराज म्हणतात श्रवण कर. मी सांगतो म्हणून नाही, गोपी गीत सांगते. कथामृतम सजीवनम कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णाति ते भूरिदार्जुन. आमच्या जळगावच्या महिलांचं आताही पाठ आहे भाऊ, आणि गोपी गीतही पाठ आहे.
पाठ आहे ना मावशी? तव कथामृतम तप्त जीवनम कवी भिलेतितम कल्मषः श्रवण मंगलम. महाराज म्हणतात श्रवण मंगलम. ही भगवंताची कथा ऐकूनही श्रवण करावी. गीता भागवत खरेदी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. महाराज श्रवण करण्या इतका टाईम तरी आहे तरी कुठे आमच्या महिलांमध्ये, बरोबर आहे महाराज? ही कथा श्रवण कोणी केली? गोपीगीत सांगते ही कथा गोपिकांनी श्रवण केली मावशी, आणि या कथेची फलश्रुती गोपिकांना मिळाली. भागवत कथे पुन्हा मला आम्ही मनापासून श्रवण करत नाही, म्हणून या भागवताचा परिणाम आपल्यावरती होत नाही. तव कथामृतम श्रवण मंगलम. श्रवण केली. तुम्ही म्हणसाल आमच्या महिला वर्ग की त्या गोपिकांना काही काम नसणार, बरोबर आहे? सकाळी उठला की देव, रात्र झाली तरी देव. मला असं वाटते त्या गोपिकांनी इतके तर काम तुम्हाला कदाचित नसणार. त्या गोपिका कामामध्ये काम, काही म्हणा म्हणा, दळण कांडवण घुसळ, पण अशा अवस्थेमध्ये गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या घे, तव तव हासती मधुरी. दही तूप लोणी घेऊन जायच्या आणि रस्त्यानं काय म्हणायच्या मावशी? गोविंद घ्या. म्हणजे या कथेचं त्यांना वेळ लागलं होतं. आपण या मंडपात येऊन देखील आपण याची फलश्रुती घेत नाही, नुसतं ऐकण्याचं काम. मग काम कमी असतील. महाराज त्या गोपिकांना इतके काम होते असं सांगतात की सकाळी सासूच्या अगोदर उठावं लागत होतं. कोणाला? मावशी. कोणाला? सुनेला. आता सून कोणती न सासू कोणती तेच कळत नाही. आता सून उठते अगोदर की सासू उठते? हा, मग या सासूची शपथ. महाराज दळण गेलं, कांडवण गेलं, कुटवण गेलं. विठोबा रखोय भजन झालं. कुटवण गेलं, सर्व काम लयाला गेले. पूर्वीसारखे काम आता तरीही भगवंताच्या नामचिंतनासाठी लीन होत नाही. का बरं? सकाळी उठल्याबरोबर आपण स्नान संध्या आपल्या घरात करतो, पण पूर्वी स्नान संध्येला यमुनेच्या नदीवर जायचं. कपडे धुण्याकरता, पाणी पिण्याचं पाणी आणण्याकरता गोपिका कुठे जात होत्या भाऊ? यमुनेच्या नदीवर. धुणं धुण्याकरता कुठे? यमुनेच्या नदीवर. कपडे धुण्याकरता, आपलं आंघोळ करण्याकरता कुठे जात होत्या? यमुना नदीवर. म्हणजे सर्व काम यमुना नदीवर ते करत. आता यमुनाच आपल्या दाराजवळ आली. पहिल्यासारखं काय राहिलं आता? पूर्वीच्या काळी ते स्टॅम्पचे नळ होते, स्टॅम्पचे नळ, बरोबर आहे? ते स्टॅम्पचे नळही बंद झाले मावशी. आता डायरेक्ट दाराजवळ नळ. आता दाराजवळून डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला. आता बाथरूम मध्ये नुसतं बटन दाबलं की डायरेक्ट माठात पाणी. मी तर म्हणतो 2-4 दिवसानं जर कधी मालकानं पाणी मागितलं ना, ते गल्लासाने येण्याचं सरून जाईल. त्या माठातली नळी डायरेक्ट याच्या तोंडात. तोच प्रकार नाही, तोच प्रकार नाही मावशी.
अनेक कथा आपण रसपान करतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची. आपल्याकरता काशीनाथ महाराज नवीन आहे. आपल्याकरता काशीनाथ महाराज शुक्राचार्य आहे. कोण आहे? शुक्राचार्य आहे. आणि आपण परीक्षिती आहे. शुक्राचार्यांचा आणि परीक्षिती राजांचा एकदम जवळचा संबंध आला आणि एकमेकाशी संवाद चालू झाला. तर मला तरी असं वाटते की या भागवत सप्ताहाची फलश्रुती आपल्या जीवनात पडल्याशिवाय नाही तर लाखोनं कीर्तनं, भागवत, शिवपुराण, अनेक कथा ऐका, काही बजेट बसणार नाही. झिरोच नंबर नाही. विठ्ठल